संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हॅट्रिक नगरसेवक सन्माननीय निवृत्तदादा पाटील खरं तर प्लेइंग 11 मध्ये देखील आज त्यांना आपण पाहणार आहोत, सो त्यांचं देखील आपण वेलकम करूया। सकाळचं सत्र मॉर्निंग सेशन आणि या सकाळच्या सत्रात आजच्या दिवसातील हा दुसरा सामना 2024 आणि 25 क्रिकेटच्या हंगामाची ही सुरुवात आणि या सीझनच्या सुरुवातीला आज प्रत्येक संघ विजयाचा विचार विजयाच्या शोधात जाणार आहेत। पाहूया या एक मोठ्या स्पर्धेमध्ये ऐतिहासिक सिरीज मध्ये कोणते संघ टॉप 4 मध्ये असतील। खरं तर स्पर्धेचा पहिला दिवस अक्षरशः गाजवला कळवे संघाने आणि खास करून प्रसाद पाटीलची गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आपण जरूर या स्पर्धेतील पहिल्या दिवशी पाहिली। तत्पूर्वी निवृत्तदादांना मी विनंती करेल, दादा आपण समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर यायचं आहे। धारेश्वर डोलवी या संघाचं आयोजन आपण पाहतो। खरं तर प्लेइंग 11 मध्ये आहेत दादा, या ठिकाणी त्यांना खूप सारे आपण शुभेच्छा देऊया आणि स्वागत समारंभाकडे आपण जाऊया। या ठिकाणी दादांचं स्वागत केलं जाईल। द लेजंड क्रिकेटर म्हणून नेहमी ज्यांचा आपण आदराने उल्लेख करतोय सन्माननीय निवृत्तदादा पाटील। खरं तर रामवाडी क्रिकेटला एक चांगल्या स्टँडर्डवर जर कोणी नेलं असेल तर निवृत्तदादा पाटील आणि विनायकदादा पाटील यांचे अथक परिश्रम मेहनत आपण पाहतोय। मग प्रॅक्टिस पिच असेल, जाऊया आपण स्वागत समारंभाकडे जिकडे या ठिकाणी आपण सन्मान सोहळा पाहतोय। सन्माननीय निवृत्तदादा पाटील हॅट्रिक नगरसेवक रामवाडी दादांचा हा सन्मान सोहळा, या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय। द लेजंड क्रिकेटर। चला कोपर संघाला आमची विनंती असेल आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। सो वेलकम। आपण दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। बेस्ट ऑफ लक, विश यू अ गुड गेम बोथ ऑफ यू। तदनंतर विनायकदादा पाटील यांचा सन्मान सोहळा, अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे सल्लागार आणि खरं तर आमचे मोठे बंधू पत्रकार सन्माननीय आदरणीय विनायकदादा पाटील यांचा हा सन्मान सोहळा पाहतोय। स्विचचा फटका, खरं तर या षटकाराने दादांचा हा स्वागत जरूर या ठिकाणी केलंय रामवाडी संघाने। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर स्विच हिट आणि तो देखील सीमा पार स्वॅग मध्ये स्वागत केलंय गोलंदाज विक्रांत। नगरपालिका कडून गोलंदाजी पहिलं सत्र सुरू आहे। टॉस गमावल्यानंतर रामवाडी संघ बॅटिंग करतोय। बॅट चेंज, या ठिकाणी जरूर कॅचची संभावना होती परंतु चुकीला माफी नाहीये असंच काहीसं म्हणावं लागेल। कॅच ड्रॉप झाली आणि मग क्षेत्ररक्षणात गडबड, चेंडू सीमा पार लॉंग स्टॉपला समालोचन कक्षाच्या एंडकडे चौकार। पहिल्या चेंडूवर आला षटकार आणि मग तदनंतर लकीली या ठिकाणी चौकार आपण पाहतो। लक फॅक्टर, दुसऱ्या चेंडूवर रामवाडी संघासाठी 10 रन्स ऑन दी बोर्ड। आणखीन एक स्विच हिट डीप पॉइंटला, चेंडू मात्र चालला तिकडे 38 सर्कलच्या बाहेर चेंडू फील्ड केला जाईल। रन्स येईल एक सिंगल, डबल 1, 11 धावा। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय न्यू जर्सी मध्ये। कालभैरव कोपर संघ आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक फ्लाइंग स्लिप। तदनंतर गली रिजन मध्ये एक पॉइंट, एक कव्हर, ऑफसाइडची फिल्डिंग या साइडला फटका लाजवाब। क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा उत्तुंग षटकार। मिडविकेटच्या वरतून खरं तर पॉवर आणि एलिव्हेशन जरूर पाहायला मिळालं। पहा खेळाडूकडे भरपूर टॅलेंट आहे आणि ते आता दाखवताना आर्यन कोहली, रमाकांत शर्मा त्याच्या सोबतीला महागडं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात अक्षरशः आक्रमण केलंय। हा फटका फसलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे कव्हरला आणि जरूर झेल पकडेल।
फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना रामवाडी संघाला. फलंदाज आर्यन कोहली बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का बसलाय टीम रामवाडी संघाला आणि तिसऱ्या क्रमांकावर बॅट्समन गणेश कोहली मैदानाच्या आतमध्ये. पहा खरं तर दोन लेजंड क्रिकेटर आज आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर आहेत. खरं तर बरेच वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलं, अनेक खेळाडू घडवले असे सन्माननीय निवृत्तदादा पाटील आणि त्यांच्या सोबतीला आमचे बंधू अर्थातच विनायकदादा पाटील. खरं तर ज्या विषयावर चर्चा सुरू होती की मग प्रॅक्टिस पिच असेल, मैदान बनवणं, खेळाडूंना तिकडे प्रॅक्टिस त्यांचं सेशन्स घेणं, अशा बऱ्याचशा गोष्टी या दोन लेजंड क्रिकेटरनी केलंय. आणि खरं तर रामवाडीचं क्रिकेट कसं प्रकारे पुढे जाईल, रामवाडी संघ कशा प्रकारे अनेक ट्रॉफीज जिंकेल असा विचार खरं तर या दोन्ही खेळाडूंनी नेहमीच केलाय. दरम्यान पहिलं षटक संपलंय. खरं तर 2 षटकार, 1 चौकार, 1 विकेट, 1 सिंगल. रन्स आले एकूण स्कोर कार्डवर 17. 1 विकेट देखील जरूर गमावली. बाद होणारा खेळाडू आर्यन कोहली. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज या ठिकाणी कर्णधार वापरेल, कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवेल. स्पर्धा खूप महत्त्वाची. 2024-25 सीझनला सुरुवात होतोय. बरेचसे न्यू खेळाडू, अपकमिंग यंगस्टार्स तुम्हाला यावर्षी पाहायला मिळणार आहेत. बरेचसे नवीन संघ यावर्षी तुम्हाला पाहायला मिळतील आणि बरेचसे जुने खेळाडू देखील आक्रमक त्यांची फलंदाजी गोलंदाजी जरूर पाहायला मिळणार आहे. सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊया. रमाकांत शर्मांसाठी खरं तर कॅश प्राइज आले. कपिल कोहली जो बिग फॅन आहे रमाकांत शर्माचा, ऑनलाईन पेमेंट असेल प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आकाश म्हात्रे. खरं तर हे ऐतिहासिक मैदान आहे आणि प्रत्येक ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूची इच्छा असते की ऐतिहासिक मैदानावरती स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी आणि ती संधी इकडे उपलब्ध केली आहे. खरं तर डोलवी या संघाने 3 स्टंपच्या मध्ये चेंडू होता. प्लम LBW लेग बिफोर ऑफ द विकेट. हा दुसरा विकेट खरं तर गमावलाय दुसऱ्या षटकात. रमाकांत शर्माला आता माघारी यावं लागेल. पण पहिल्या षटकात आक्रमक फलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा आल्यात. सेन्सिबल क्रिकेट. एका छोट्याशा पार्टनरशिपची आता गरज आहे. नवीन खेळाडू आयुष म्हात्रे. आयुष म्हात्रे खरं तर ह्या खेळाडूंकडून देखील बऱ्याचशा अपेक्षा आहेत. चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे रामवाडी संघाने खरं तर या नवीन खेळाडूंना, परंतु त्यांनी आपला टॅलेंट शो करणं देखील गरजेचं आहे. जो विश्वास त्यांच्या कोचने त्यांच्या टीमने त्यांच्यावर दाखवला आहे तो विश्वास त्यांना सार्थक करावा लागेल. पायी स्पर्धा महत्त्वाची आहे. या सीझनला सुरुवात झाली. बरेचसे संघ मी तर म्हणेल ट्रॉफी जिंकण्याचा विचार करतायत आणि ते टॉप 4चा जर विचार आपण केला तर कलबे संघ हा पहिला संघ असेल की जिकडे टॉप 4 मध्ये तो दाखल झालाय. आज कोणता संघ जाईल? हा चेंडू अलॉंग द कार्पेट. तिकडे आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑनला चेंडू फील्ड झाला. रन्स आली 1 सिंगल. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचले 18 धावा. ऑब्विसली किंग कोहली, विराट कोहलीचा जर्सी नंबर. कालच आपण एक ऐतिहासिक टेस्ट मॅच पाहिली जिकडे पर्थमध्ये एक ऐतिहासिक विजय टीम इंडियाचा पाहिला की विराट कोहलीची ती सेंचुरी. हा चेंडू पाहूया. लाऊड अपील जरूर आपण पाहिला. उत्साह अधिक होता, कॉन्फिडन्स थोडा कमी पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला होता चेंडू. कदाचित चेंडू स्टंपला हिट देखील नसता झाला. बऱ्याचशा गोष्टी खरं तर पंच देखील ज्यावेळेस लेग बिफोर ऑफ द विकेटचा अपील करतात गोलंदाज तेव्हा पंच विचार करत असतात. लेजंड अंपायर रवी सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खरं तर त्यांना आपण पाहिलंय. नेक्स्ट बॉल रटम राऊंड विकेटने फेकलेला चेंडू. स्लॉग हिट. जबरदस्त फटका. चेंडू सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क.
सीमा पार षटकार. या षटकात आणखीन 2 जर षटकार आले तर सन्माननीय विनायकदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणखीन एक जर षटकार आला तर निवृत्तीदादा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. परंतु हा चेंडू थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं पिच मध्ये देखील आणि गोलंदाजाकडून देखील. चेंडू थोडा लो राहिला. डॉट बॉल. षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय. 5 खेळाडू सीमा रेषेच्या लगत आपण पाहतोय. गोलंदाजाला प्रोटेक्शन दिलंय. ऑन साईडला आपण पाहिलं तर 3, ऑफ साईडला पाहिलं तर 2 खेळाडू. वाईड इज लॉंग ऑफ, वाईड इज लॉंग ऑन. मिड विकेट. पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा फटका अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या जवळ तिकडे चेंडू फील्ड झाला. रन्स आली 1 सिंगल. एका धावेने आता संघ जाऊन पोहोचलाय 25 या अंकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम रामवाडी 25ला 1, 25ला 2 क्षमा असावी. 2 विकेट्स खरं तर गमावलेत की जिकडे पहिल्या षटकात 1 विकेट आणि मग दुसऱ्या षटकात 1 विकेट जरूर गेली. आता शेवटचे 2 षटक बाकी आहेत. स्लॉग ओव्हर्स, डेट ओव्हर्स आणि या स्लॉग ओव्हर्स मध्ये रामवाडी संघाचा खरं तर कोणता प्लॅन असेल. आणि मी तसं म्हणेल की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्लॅन ए बी पेक्षा तुम्ही जेवढ्या रन्स जमा कराल तेवढं तितकंच तुमच्या संघासाठी महत्त्वाचं असतं. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतोय रामवाडी संघ. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळेला पाहतो की टॉस जिंकल्यानंतर बरेचसे संघ हे क्षेत्ररक्षण निवडत आहेत. परंतु मी तर असं म्हणेल की तुमची बॅटिंग, तुमची गोलंदाजी कशा प्रकारची आहे ते डिसाईड आधी तुम्हाला करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जर चांगले गोलंदाज असतील तर निश्चितच तुम्ही बॅटिंग करा, कारण की मग तुम्ही त्या रन्स प्रोटेक्ट करू शकताय. शाळेतील लहान मुलं पुन्हा एकदा खरं तर त्यांची दीपावलीची सुट्टी संपल्यानंतर शाळेकडे जात असताना बालपणीचे दिवस विनायकदादा फार मजेशीर गमतीशीर होते. कॉकी हाफ पॅन्ट आणि व्हाईट शर्ट जी धमाल मस्ती यायची मराठी शाळेमध्ये, खास करून रायगड जिल्हा परिषदेच्या त्या शाळा, आणि भरपूर मजा असायची. खरं तर संध्याकाळी घरी जात असताना खरं तर पांढरा शर्ट तो पांढरा राहतच नव्हता. मॅचकडे जाऊया. ऑफस्टिकच्या बाहेर लाईन आणि लेंथ चांगली आहे. 5व्या 6व्या स्टंपवर चेंडू फेकण्याची खरं तर ही लाईन आणि लेंथ गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पार रन्स भरपूर आल्यात स्कोर कार्डवर. 2 षटकानंतर 25 आपण पाहतोय. आणि तदनंतर हा 3रा षटक. गोलंदाज प्रितेश ऑफ स्टंपच्या बाहेरून अक्षरशः खेचून मारला होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जबरदस्त कॅच. मॉर्निंग सेशन मधला सर्वोत्कृष्ट झेल आपण पाहिला आणि एक चांगला विकेट या ठिकाणी माघारी येतोय. गणेश कोहली बॅक टू द पॅव्हलियन. गणेशला मात्र आता माघारी यावं लागेल. 25 या धावसंख्येवर हा 3रा धक्का रामवाडी संघाला. आणि मग नवीन खेळाडू इन ॲट 5 तुषार म्हात्रे. युनिट नंबर 5 तुषार म्हात्रेला आपण पाहतोय. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत रामवाडीच्या अगेन्स्ट टीम कालभैरव कोपर. कोपर गावामध्ये देखील बरेचसे खेळाडू आहेत. खरं तर एक बायकर मॅन सूरज म्हात्रे बाबू, ऐतिहासिक सिरीज मध्ये त्याला मिळालेली बाईक. खरं तर हमरापूर गावाचं आयोजन आणि हमरापूरच्या क्रीडांगणावरती ते एक ऐतिहासिक सिरीज आणि आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळवणारा कोपर गावातील एक सुपर स्टार सूरज म्हात्रे. हा देखील कोपर गावातूनच बिलॉंग करतोय. बरेचसे संघ आहेत. विनायकदादा मागच्या सिरीज मध्ये कोपर गावातील आम्ही 4 संघ पाहिले. हा चेंडू देखील ऑफस्टिकच्या बाहेर आहे. खरं तर पंचांचा आता इशारा आलाय. थोडा उशीर जरूर झाला,
परंतु योग्य निर्णय पंचांकडून. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल आणि संघ आता जाऊन पोहोचेल 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. हा देखील स्लॉग स्वीपचा फटका. आक्रमक फलंदाजी. प्रत्येक फलंदाज षटकाराच्या शोधात जातो आणि त्याने यश देखील येतोय. या 6 धावाने स्कोर फ्लाय झाला आणि जाऊन पोहोचला 32 या आकड्यावर. रमाकांतच्या बॅटमधून एक षटकार, आर्यन कोहलीच्या बॅटमधून एक षटकार, गणेश कोहलीच्या बॅटमधून एक षटकार आणि तुषार म्हात्रेच्या देखील बॅटमधून एक षटकार आपण पाहतोय. जबरदस्त हार्ड हिटिंग बॅटिंग. हा फटका देखील एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. ऑफसाईडला रन्स येईल. एक सिंगल. स्ट्राईक रुटेड. एका धावेने संघ आता जाऊन पोहोचला 33 डबल 3. 33 धावा धावफलकावर. ऐतिहासिक सिरीज, ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती खरं तर जबरदस्त बॅटल. हा चेंडू देखील नीटचं कनेक्शन नाहीये. बॅटच्या टोला चेंडू लागला आणि मग धावबाद हे अपील आपण पाहिलं. फलंदाज तिकडे जरूर आपण विचार करूया पंचांचा निर्णय काय येतोय. जरूर खेळाडू बाद असेल. आणखीन एक धक्का टीम रामवाडी संघाला. तुषार म्हात्रे या ठिकाणी जरूर मैदानाच्या बाहेर येतील आणि मग मिडल ऑर्डर हार्ड हिटिंग बॅट्समन की ज्यांची चर्चा आपण जरूर करतोय. निवृत्ती पाटील द लेजंड क्रिकेटर. पहा खरं तर 40+ आहेत परंतु 40+ असताना देखील त्यांचा फिटनेस पहा, नियमित व्यायाम, रनिंग ही त्यांची आवड राहिलंय. निवृत्ती पाटील बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं तर विनायकदादा चेंडू नगरपालिकेत आणि ते सदस्य देखील आहेत, नगरसेवक आहेत. सो ऑब्विसली एक मेसेज त्यांचा जरूर जाईल. नगरपालिका एंड कडून गोलंदाजी सुरू आहे आणि तो एंड निवृत्तीदादांना आवडतो. नेहमी आपण पाहिलं त्या एंड कडून जेव्हा जेव्हा गोलंदाज आलेत तेव्हा तेव्हा त्यांनी षटकार ठोकलेत. ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा दूर ठेवला. लाईन जबरदस्त आहे, लेंथ चांगली आहे. गुड लेंथ वरून चेंडू हलकासा बाहेर, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा विचार. पहा अशा प्रकारची गोलंदाजी व्हायला पाहिजे. बघता बघता 3 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालाय. 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना 11च्या सरासरीने टीम रामवाडी संघ 33 या धावसंख्येवर आपण पाहतोय. डेट ओव्हर. शेवटच्या षटकाचा खेळ आता बाकी राहिला. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायला गेलो तर हाणामारीचे षटक आणि या हाणामारीच्या षटकात किती रन्स येतील. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे रामवाडी संघ आणि जर का शेवटच्या षटकात विनायकदादा 10-15 रन्स जर आल्या तर मजबूत स्थितीत जाऊन पोहोचेल. मॉर्निंग सेशन मध्ये जास्त रन्स बनत नाहीत या मैदानावरती. पिच थोडी लो आहे, चेंडू बॅटवर येत नाहीये. परंतु पहिल्या मॅचचा जर का आपण विचार केला तर विनायकदादा सांगतात की 70 झाल्या होत्या. सो बरेचसे रेकॉर्ड्स क्रिकेटमध्ये होत असतात. कारपाले संघ याच सिरीज मध्ये 6वर आय थिंक ऑल आउट झाला. सो बरेचसे रेकॉर्ड्स आहेत, रेकॉर्ड्स हे होत असतात आणि रेकॉर्ड्स मोडत असतात. ज्याप्रमाणे सध्या आपण विराट कोहलीला पाहतोय. फुल टॉस, स्ट्रेट हिट, डाऊन टू ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे परंतु अपयश आलं त्याला. चेंडू मात्र चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार टीम रामवाडी संघासाठी. चांगला फटका, सुरक्षित स्थान होतं. चांगला फटका आपण पाहिला. ब्लॅक स्क्रीनच्या इकडे चौकार आलाय आणि या 4 धावेने धावसंख्या आता 37 रन्स ऑन दी बोर्ड. हा फटका देखील समोरच्या दिशेला कॉपी बुक स्टाईल मध्ये. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक्स आपण पाहिला परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. रन्स येईल एक. स्ट्राईक रुटेड. एका धावेने रामवाडी संघाची धावसंख्या 38 रन्स. 38 धावा आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये जे
उपस्थित प्रेक्षक आहेत. सर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन मध्ये जे प्रेक्षक उभे आहेत बसलेले आहेत त्यांच्या सर्वांचं आपण इकडे मनपूर्वक स्वागत करूया. फुल टॉस आहे एकच्या शोधात आणि सिंगल मिळेल देखील. पहिल्या चेंडूवर चौकार, मग एक सिंगल, तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूमध्ये रन्स आल्यात 6. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 39 रन्स ऑन द बोर्ड. हा फटका चांगला आहे. एलिव्हेशन, टायमिंग, डिस्टन्स कव्हर केला. स्टँडर्ड डिलिव्हर, षटकार. रामवाडीच्या बऱ्याचशा खेळाडूने विनायक दादा ह्याच फटक्याचा वापर केलाय. स्लॉक स्वीप ज्याला म्हटलं जातं आणि त्याने यश देखील आलंय. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. सरावाने तुम्ही परिपूर्ण व्हाल आणि ते दिसतंय आज. आणखीन एक चांगला फटका. फुल टॉस, मिस टायमिंग, परंतु चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक माइटी सिक्सर. फुलटॉस कसा सोडेल फलंदाज. खर तर निवृत्तीदादा पाटील यांचे भाचे आहेत आणि त्यांचा वयाचा विचार केला तर विनायक दादा 16 ते 17 पर्यंत त्याची तब्येत पहा. खर तर अप्रतिम बॅटिंग. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या आता 50+. आणखीन एक. क्या बात है. 1 बाउन्स इनटू द डिफेन्स. आणखीन एक चौकार. वेल फिनिश टीम रामवाडी असंच म्हणावं लागेल. 2 षटकार बॅक टू बॅक आणि मग एक चौकार. त्या शेवटच्या 3 चेंडूंवर आल्या. एकूण 16 धावा. 4 षटकानंतर टीम रामवाडीच्या धावसंख्येचा विचार केला तर 555 55 धावा आता स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आणि सेकंड इनिंग मध्ये टीम कालभैरव संघाला आता विजयासाठी लक्ष्य असेल 56 धावसंख्येचं. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर. अर्थातच पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं धारेश्वर डोलवी संघ विजयी झालाय. सो या मॅच मधील विजयी संघ त्यांच्या सोबत लढणार आहे आणि ती मॅच तो सामना 3 षटकांचा असेल.
छप्पन्न धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं हार्ड हिटिंग बॅटिंग, उत्कृष्ट फलंदाजी आपण जरूर पाहिली टीम रामवाडी. प्रतिकेश आणि योगेश ही जोडी आपण मैदानात पाहतोय. आय थिंक स्ट्राईकला योगेश, प्रतिकेश प्रतिश स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रतिकेश. सो पी फॅक्टर आपण जरूर पाहणार आहोत. टीम कालभैरव कोपर 56. प्रतिश मोकल आणि प्रतिकेश मोकल, मोकल बंधूंची ही जोडी आपण मैदानात पाहतोय. पहिलं षटक आणि पहिल्या षटकासाठी रमाकांत शर्मा. अनेक स्पर्धांचा अनुभव खरं तर या गोलंदाजाला आहे. हा चेंडू देखील शरीराच्या दिशेने येणारा ते सर्रार बाउन्सर चेंडू आपण जरूर पाहिला आणि लेग बॅकच्या स्वरूपाने खरं तर एक सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक 38 सर्कलचा आपण विचार केला तर 38 सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला आपण जर पाहिलं तर 3 खेळाडू आपण 2 खेळाडू जरूर पाहतोय. मिड विकेट रिजन मध्ये एक आणि एक स्क्वेअर लेग रिजन मध्ये जरूर क्षेत्ररक्षक असेल. इकडे देखील अलॉंग द कार्पेट मिड विकेटला प्रोटेक्शन तिकडे आहे. लॉंग चेस आहे अलॉंग द कार्पेट. जरूर स्ट्रोक्स आपण पाहिला. सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. रन्स आल्या 2 आणि एकूण धावसंख्या 3 धावा. 56 धावांचा पाठलाग करत असताना टीम कालभैरव कोपर. पण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात रन्स येणं गरजेचं असेल टीम कोपर संघाला. टार्गेटचा आपण विचार केला तर टार्गेट मोठा आहे. मोठी धावसंख्या चेस करतोय, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय टीम कोपर संघ. स्विच इट खरं तर करण्याचा प्रयत्न जरूर होता. स्टंप्स सोडले आणि मग फाईन लेग क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु यश मात्र काही आलं नाहीये. आणि डॉट बॉल खरं तर आपण पाहतो लेजंड गोलंदाज आहे. बऱ्याचशा स्पर्धांचा, बऱ्याचशा सिरीजचा, बऱ्याचशा मैदानांचा अनुभव रमाकांत शर्माला आहे की जिकडे रमाकांत शर्माचा आपण विचार केला तर बऱ्याचशा लीग्स देखील या खेळाडूने खेळल्यात. हा फटका कव्हरच्या वरतून क्षेत्ररक्षक आहे. कॅचची संभावना होय, पकडलाय झेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बसला टीम काळभैरव कोपर संघाला. प्रतिकेश मोकल बॅक टू द पॅव्हलियन. इन एट नंबर 3 बॅट्समन शुभम मोकल. पण 3ऱ्या क्रमांकाचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. खास करून इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण विचार केला तर 3ऱ्या क्रमांकावर इंडियन टीमसाठी विराट कोहली, पाकिस्तानसाठी बाबर आझम, न्यूझीलंड टीमसाठी केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियन टीमसाठी स्टीवन स्मिथ आणि इंग्लंड टीमचा आपण विचार केला तर जो रूटला 3ऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय. 3रं स्थान मी तर म्हणेल की मॅच विनर बॅट्समनला आपण 3ऱ्या क्रमांकावर पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अलॉंग द कार्पेट लोवर फुल टॉस 38 सर्कलच्या जवळ मिसफील्ड जरूर झाली आणि मिसफील्डचा हा चौकार नक्कीच लक फॅक्टर देखील आपण असं म्हणूया कोपर संघासाठी. नशिबाचा हा चौकार आणि 4 धावेने संघ मात्र आता जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 7 धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. टार्गेटचा विचार केला तर 56 56 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करत असताना टीम कोपर संघ. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल ड्राईव्ह. 1 बाउन्स चेंडू
स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केला. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकाची समाप्ती झाली. खरं तर कंजूस गोलंदाजीसाठी नेहमीच आपण रमाकांत शर्माला पाहिलंय, जास्त रन्स तो देत नाहीये आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याची जबरदस्त आक्रमक गोलंदाजी नेहमी आपण पाहिले. एक चौकार निश्चितच मिळाला कोपर संघाला. आय थिंक मिसफील तिकडे झाली आणि त्या मिसफीलचा तो चौकार. धावसंख्या एकूण 7 धावा स्कोर कार्डवर. 3 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय काळभैरव कोपर संघ. मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल कोपर संघाला. क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट सोपं नसतं किंवा मित्र असं म्हणेल की कठीण देखील नसतं. अद्याप सामन्याचा आपण विचार केला तर 60-40 टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वेळेला आपण अशा प्रकारच्या धावसंख्या चेस होताना पाहिलेल्या आहेत. नगरपालिका एंडकडून गोलंदाजी सुरू आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना रामोडीच्या अगेन्स्ट टीम कोपर. तुषार म्हात्रे फुलटॉस खरं तर मिस केला अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला रन्स फक्त एक सिंगल. इक्के दुक्के से बात बनने वाली नहीं है. सिंगल डब्बसने विशेष काही परिणाम या मॅचवर पडणार नाहीये. षटकार चौकार कशा प्रकारे येतील, किती येतील, खरं तर प्रेक्षक देखील याचाच आता विचार करतायत. हा चेंडू अप्रतिम राहिला. ऑफ स्टिकच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. खराब स्ट्रॅटर्जी, खराब बॅटिंग, खराब शॉट सिलेक्शन असंच म्हणावं लागेल. पण आजकालचे क्रिकेटर किती स्टायलिश आणि त्यांची प्रगती किती झाली आहे. पहा एक समोर फॅन आहेत, त्याच्या पाठीमागे SD स्पोर्ट्स ब्रँडेड बॅट आपण पाहतोय. पूर्वीच्या क्रिकेटचा जर का आपण विचार केला तर एखादी बॅट असायची आणि ज्याची बॅट असायची त्याला पहिली बॅटिंग मिळायची, ज्याचा चेंडू असायचा त्याला गोलंदाजी मिळायची. परंतु SD स्पोर्ट्स पाली सिद्धांत दंत ब्रँडेड एक प्रेक्षक जरूर समालोचन कक्षाच्या समोर आपण पाहतोय. पाठीमागे लोगो असणारी ती बॅट कव्हर तिकडे आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंगचा नमुना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु रन्स आल्या 2 धावेने. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 1-1. 11 धावा धावफलकावर. सीमारेषा लगत विनायकदादा पाटील आपल्या संघाला प्रोत्साहन देत असताना, आणि ते व्हायला पाहिजे. हा चेंडू जबरदस्त राहिला, मिस जरूर केला निवृत्तदादा पाटील यांनी, परंतु विशेष काही परिणाम पडणार नाही. सिंगल रन जरूर मिळाली. सिंगलला कन्वर्ट देखील केलं. डबल मध्ये 2 रन्स आल्यात. या 2 धावेने संघ आता जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. 56 धावांचा पाठलाग काळभैरव कोपर संघ करतोय. हा चेंडू 3 स्टंपच्या मध्ये लेग बिफोर ऑफ द विकेट. LBW फलंदाज होईल बाद. हा दुसरा धक्का टीम काळभैरव कोपर संघाला. आयोजन कमिटीला विनंती असेल आपण मैदानात पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक, ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकं इकडे समाप्त झालेले आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 13. आता उर्वरित 2 षटकामध्ये टीम काळभैरव कोपर संघाला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 43 धावसंख्येची आवश्यकता असेल. पण सुरुवातीलाच हे आव्हान थोडं कठीण होतं आणि आता शेवटच्या 2 षटकामध्ये आणखीन कठीण होऊन राहिलंय. टेनिस बॉल क्रिकेटचे हंगाम आपण पाहतोय आणि या हंगामाच्या सुरुवातीलाच एक मोठी सिरीज आपण जरूर पाहतोय. धारेश्वर डोलवी आयोजित ही स्पर्धा, ऐतिहासिक मैदान. या मैदानावरती बऱ्याचशा खेळाडूने खूप चांगला खेळ दाखवला. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय. परंतु या सीझनच्या सुरुवातीलाच आपण ही मोठी स्पर्धा, मोठी सिरीज आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस अक्षरशः गाजवला कळवे संघाने आणि कलवा एक्सप्रेस वंडर बॉय प्रसाद पाटील च्या आक्रमक फलंदाजी गोलंदाजी. खरं तर प्रसाद पाटील HVVPL अर्थातच हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा देखील वंडर बॉय राहिलाय. बऱ्याचशा लीग्स मध्ये तो खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय.
आजचा दिवस कोणता खेळाडू गाजवेल, आजचा दिवस कोणता संघ गाजवेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आज देखील आपण एकूण 10 संघांना पाहणार आहोत. पहिली मॅचचा आपण विचार केला तर टीम धायरेश्वर डोलवी, खरं तर मागच्या 2-3 वर्षापूर्वी डोलवी संघाचा अक्षरशः दबदबा राहिलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कासू पाबल परिसरामध्ये बऱ्याचशा मोठ्या संघांना ज्यांनी नाकी 9 आणले, पराभवाची धूल चाकाला लावली, धायरेश्वर डोलवी, बंटी प्रसाद अशा दिग्गज खेळाडूंनी 2 ते 3 वर्ष अक्षरशः गाजवली. बॅक टू द मॅच, सामन्याकडे जाऊया. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज, शॉर्ट पिच होता, पूल केला, स्ट्रेट तिकडे आपण पाहतोय लॉंग ऑन एरियामध्ये रमाकांत शर्माने पकडला कॅच. आणखीन एक विकेट टाऊन. काळभैरव कोपर संघ आता अडचणीत वाढ होत चालल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. प्रितेश पाटील, बॉलरचं नाव काय विनायक दादा? दादा दीपक गावन. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय 4 षटकांची मॅच. अर्थातच 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. सेकंड राऊंडसाठी आपण 3 षटकांचा सामना पाहणार आहोत, जिकडे ऑलरेडी धायरेश्वर डोलवी वाट पाहतोय की कोणता संघ येणार आहे, काळभैरव कोपर की रामवाडी. टीम बजरंग स्टार रामवाडी. फटका इकडे देखील जरूर फसलाय, चेंडू हवेत आहे आणि एक सोपा झेल तिकडे जरूर निसटलाय. कॅच स्ट्रॉफ. पण अशा प्रकारचे झेल तुम्हाला पकडावे लागतील. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स जर हाय करायचा असेल तर अशा प्रकारचे झेल्स पकडणं गरजेचं आहे. आमचे जवळचे मित्र राज कडू तिकडे जरूर गेटवर आहेत. DK चषकाचे एक उत्कृष्ट आयोजक, ज्यांच्या खांद्यावर जरूर एक मोठी जिम्मेदारी, जबाबदारी, आदरणीय दत्ता कांबळे यांचे निकटवर्तीय मित्र राज कडू. आणि जानेवारीच्या 3ऱ्या वीकमध्ये पेन तालुक्यातील टॉपची स्पर्धा DK चषकाचं आयोजन याच मैदानावरती आपण पाहणार आहोत. सो त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. वेलकम राज कडू. मॅचकडे जाऊया. गोलंदाज दीपक गावन, बॉलिंग ट्रॅकवर, ऑफ स्टिकच्या बाहेर. जबरदस्त गोलंदाजी. पण आजकालचे गोलंदाज फार हुशार झालेत. त्यांना ठाऊक आहे 3 स्टंपच्या मध्ये जर चेंडू दिला तर षटकार जाईल. विनायक दादा सांगतायत पॅडवर फेकला षटकार जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेर 4थ्या 5व्या स्टंपच्या लाईनवर गोलंदाजी करायची आहे. हा देखील चेंडू तशाच प्रकारचा, तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. डीप कव्हरला आपण चेंडू झाला फील्ड, रन्स आली, फक्त एक सिंगल. सामना सोडलाय की काय असंच काहीसं आता म्हणावं लागेल. काळभैरव कोपर संघ लढावं लागेल. क्रिकेट आणि युद्धात फारसं काही वेगळं नसतं. युद्धामध्ये देखील आपल्याला लढणं गरजेचं असतं शेवटच्या क्षणापर्यंत. स्लॉक स्वीप, स्विच इट, ग्लेन मॅक्सवेलची आठवण देऊन जाणारा हा स्टायलिश चौकार. 4 धावांसाठी हा स्ट्रोक आपण पाहिला आणि या 4 धावेने संघ आता जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर. 6 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. 35 रन्स आता करायचे आहेत. सामना कठीण होत चाललाय. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना बजरंग स्टार रामवाडी सीझनची सुरुवात, नवीन पर्वाची सुरुवात. विनायकदादा पाटील आणि निवृत्तीदादा पाटील A1 जोडी म्हणावं लागेल. या A1 जोडीने घेतलेली मेहनत आज आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज महेश पाटील. लास्ट ओव्हर. जरूर लिटिल मलिंगा सर
मलिंगा यांची आठवण देऊन जाणारी हे ॲक्शन आपण पाहतोय. लक्षित मलिंगा यांना ते जरूर भरपूर फॉलो करतायत. महेश पाटील शॉर्ट पिच चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेटला रन सिंगल. सामनाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीपासून रन्स आल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन्स आल्या रामवाडी संघाला. स्लॉग ओव्हरमध्ये रन्स आल्या. प्रत्येक ओव्हरमध्ये एक षटकार किमान आपण पाहिला. हा फटका पराभवाचं काहीसा अंतर कमी करून देणारा षटकार आलाय. अशा प्रकारचे स्ट्रोक्स आधी यायला पाहिजे होते, परंतु रमाकांत शर्माच्या अगेन्स्ट मोठे फटके फार कमी पाहायला मिळतात. तदनंतर तुषार असेल, दीपक असेल, अप्रतिम गोलंदाजी. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला पाहायला मिळाला. टीम बजरंग स्टार रामवाडीचा शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आणि अनुभव कमी असणारा गोलंदाज आपण जरूर पाहतो. स्विच हिट दुधारी तलवार आहे. पहा इकडे बॅटिंग. तुम्ही षटकार आता किती मारताय, प्रेक्षकांना देखील खुश करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच आपण जरूर पाहणार आहोत. धायरेश्वर डोलवी संघ इकडे सज्ज आहे. त्यांचा प्लेइंग 11 स्क्वॉड रेडी आहे. हा चेंडू खराब आहे. निवृत्ती पाटील यांना देखील चेंडूने फसवलं. समोरच्या कक्षाच्या एंडकडे चेंडू आला. फाईन लेगला रन्स आली. एक सिंगल 1+1 वाईटचा देखील इशारा. पण अशा प्रकारचे गोलंदाज विनायक दादा थोडे डोकेदुखी असतात. मॅच जवळपास जिंकलाय. चेंडू क्लिअर करायला पाहिजेत. कॅप्टनने त्यांच्या जवळ जाऊन सांगणं गरजेचं आहे. 3 षटकांची मॅच नेक्स्ट आपण पाहणार आहोत. दर्शक डोलवी संघाला खूप सारे आपण शुभेच्छा देऊया. आयोजक इकडे देखील चांगला फटका. स्वीट टायमिंग, परंतु रमाकांत शर्मा तिकडे आहे. पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यात यश आलं. रन्स आली. एक सिंगल. पण षटकातील चेंडू बाकी असतील 2 आणि 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. बरेचसे फॅन्स, बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. शाळेतील विद्यार्थ्यांना एक विशेष सूचना असेल की शाळेची घंटा वाजले तर तुम्ही जरूर जा. परंतु बरेचसे शाळेतील विद्यार्थी सामना पाहण्यासाठी इकडे उपस्थित झालेले आहेत. विकेट डाऊन. सामन्याच्या सुरुवातीपासून जर का आपण विचार केला तर वर्चस्व राहिलं या मॅचवर, या सामन्यावर बजरंग स्टार रामवाडी संघाचं. चांगली टीम यावर्षी आपण पाहतोय. बजरंग स्टार रामवाडी खूप मेहनत. खरं तर विनायक दादा पाटील, निवृत्ती पाटील यांची असेल. मॅच फिनिश वेल प्लेड. टीम बजरंग स्टार रामवाडी खूप साऱ्या शुभेच्छा रामवाडी संघाला आपण देऊया. हार्ड लक. टीम काळभैरव कोपर. चला टॉसला या. टॉस करूया. 3 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. टीम धायरेश्वर डोलवीच्या अगेन्स्ट टीम बजरंग स्टार रामवाडी.